परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील मुदखेड शिवारात गट क्रमांक 12/4 व 12/8 येथील सुमारे 6 एकर शेतीच्या ताब्यावरून सुरू आहे वाद। सदरील जमीन त्र्यंबक दत्तराव भागवत यांच्या नावे असून या जमिनीच्या ताब्याबाबत न्यायालयीन तसेच महसूल विभागाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही संबंधित शेतकरी त्र्यंबक भागवत यांच्या ताब्यात देण्यात आल्याचे त्यांच्या कुटुंबियाने म्हणणे आहे। त्यानंतरही त्यांनी महसूल विभाग तसेच न्यायालयीन पातळीवर दाद मागत सातत्याने पाठपुरावा केला। संबंधित कागदपत्रे व प्रक्रियेनंतरही सक्षम प्राधिकरणाच्या आदेशानुसार जमीन त्यांच्या ताब्यात देण्यात आली, परंतु भावकीतील अशोक कोंडिबा भागवत, विठ्ठल कोंडिबा भागवत, ऋषिकेश भागवत, सोनाली भागवत, आशा विठ्ठल भागवत आणि अमोल विठ्ठल भागवत यांच्याकडून कुटुंबियांना नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। शेतात येऊन वाद निर्माण करणे, शिवीगाळ करणे, जीव मारण्याच्या धमकी वजा भाषा करणे, कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे असा प्रकार घडत असल्याचे त्र्यंबक भागवत कुटुंबियाकडून सांगण्यात आले। यापूर्वी संबंधित प्रकाराबाबत प्रशासन व पोलीस यंत्रणेकडून तक्रार करूनही दखल घेण्याची विनंती करण्यात आल्याचे कुटुंबियांनी सांगितले। आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्र्यंबक भागवत यांच्याकडून सांगण्यात आले। त्र्यंबक दत्तराव भागवत व त्यांच्या कुटुंबियांनी माध्यमांशी बोलताना आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली असून प्रशासनाने कायद्याच्या चौकटीत आवश्यक ती कारवाई करावी, न्यायालयीन व महसूल आदेशाची योग्य अंमलबजावणी व्हावी आणि भविष्यात जमिनीच्या वादावरून पुन्हा संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ नये या संबंधित यंत्रणांनी कठोर पावले उचलावीत। पोलीस व महसूल प्रशासनाकडून संपूर्ण चौकशी निष्पाप करून त्र्यंबक भागवत कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी असून कुटुंबियाकडून सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात असल्याने प्रशासन आता कुठे ठोस भूमिका घेते याकडे मुदखेड नागरिकांचे लक्ष वेधले आहे। काय तकलीफ आहे तुम्हाला? हे शेतामध्ये आलं की आम्हाला ते सासरवाडीची माणसं आणतंय, मारतंय। मला 10 वेळेस मारणं झालं। मग मला उचलून घरी नेऊन पाणी पाजून दवाखाना केला, मी केस केली, सगळं केलं। कोण मारते? ते अशोक धोंडीबा भागवत। कशामुळे मारतात? माझी जमीन म्हणतं ते, खोटे कागदपत्र आणून जोडतं माझंच म्हणतं। आमचं सगळं आहे, सातबारा आहे, फेरफार आहे, सगळे। तुमची मागणी काय? आमची मागणी हीच आहे ना, आम्हाला काय करू नाही त्यानं आमचं आम्हाला सोडावा। आम्ही सगळं केलेलं आहे। पोलीस संरक्षण मागितलं होतं, त्यांना पण उरपाटं बोलून तुम्हाला असं करतो, तुम्हाला तसं करतो, त्यांना पण धमक्या देऊ लागला। तर पोलिस म्हणले आम्ही इथंच बसून राहतो, कोणचे तुझे माणसं मारा आणायचे तर मारा। प्रशासन तुम्हाला सहकार्य करते का? करते की करते, चिपसाहेब ते सगळे हे करतात आम्हाला, सगळं कागद हे ओके, सगळं बरोबर आहे। माझं नाव त्र्यंबक दत्तराव भागवत। काय त्रास काय तुम्हाला? त्रास काय, माझी वडील पूर्वजाची जमीन येणं विनाकारण काही हे करू जोडू आपल्या ताब्यात घेतली नाही करून आम्ही ते कोर्टात जाऊन आपल्यासारखी केली। ताबा मागितला, ताबा द्यायला आले, त्याला काही आपल्यावरचा बोलू लागला, ते त्यांच्या अंगावर जाऊ लागला, जा तिकडे शांतपण काय करायचं ते करायचं, ते याचं नाही असं बोलू लागला, धमक्या टाकू लागला, याची लोक आणायची, धमक्या द्यायची, मारहाण करायची। कोण आहे ती व्यक्ती? भावकीतलाच आहे, लांबून। काय मागणी आहे तुमची प्रशासन? आमची काय नाही, वडील पूर्वज जमीन आहे ती माझी, मला राहावं, माझा ताबा आहे, माझं सगळं आहे आणि माझं पीक हे आहे ते माझंच आहे आणि माझ्या कुटुंबाला धोका आहे, त्यानं संरक्षण द्यावं लोक सरकारने। मौजे मुदखेड तालुका पालम जिल्हा परभणी येथील आमची शेती शेतशिवार सर्वे नंबर 12/4, 2 हेक्टर 28 गुंठे। मी व माझा परिवार, माझे वडील, माझी आई, आमची सालगडी हे करणारे आम्ही शेती कसून आमचा उदरनिर्वाह भागत होत। आमची ही शेती जी आहे सर, ती वडिलोपार्जित शेती आहे। आम्ही काही कोणाची विकत घेतलेली नाही, काही नाही। अशोक धोंडीबा भागवत हा व्यक्ती जो फसवेगिरी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीनं सगळे कागदपत्र डुप्लिकेट करून आमची शेती बळकावलेली होती। तर आम्ही सगळे न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून सर प्रत्येक प्रकारचं जसं की सातबारा फेर सगळं आज रोजी नावे माझे आहे, ताबा, मालकी हक्क ह्या सगळ्या गोष्टी असून माझ्याकडेच आहेत। आणि असं असताना तो व्यक्ती येऊन आम्हाला मारहाण करणं, दमदाटी करणं, शेतात कामं न करू देणं, खोटे केसेस, खोटे गुन्हे दाखल करणं, जीव मारण्याच्या धमक्या देणं अशा प्रकारचे प्रयत्न चालू आहेत। आणि आम्ही शेतात काम करण्यासाठी आले की प्रत्येक वेळेस बाहेर गावून माणसांना, मजुरांना आम्हाला मारहाण करणं, आम्हाला म्हणजे गावात राहू द्यायचं असं म्हणजे कुठल्याच प्रकारचे त्यानं थारा सोडलेला नाही। अन्नामध्ये भेसळ मिसळ करणं,
कसे प्रकारचे लोक आणून मारण्याचा प्रयत्न करणं, लांबून बाहेरून धमकी देणं, आमच्या आपल्याला न्यायालयानं सुद्धा आदेश दिलेले आहेत ताब्याचे वगैरे. न्यायालयानं आता काल मे महिन्यामध्येच आपल्याला एक्झिबिशन फाईल मंजूर केला, त्याला मनाई हुकूम केला या शेतामध्ये यायचा. सगळ्या गोष्टी असून शासनाची प्रशासनाची दिशाभूल करत आहे सर व्यक्ती. हे मला हेच कागद पाहिजे, मला हे मान्य नाही, तेच कागद पाहिजे, मीच जमीन खाणार, तुमचे कुठले कागद असले ते मला काही फरक पडत नाही. तुमची मागणी काय आहे पुढे? मागणी काय नाही सर, आमची पुन्हा आम्हाला जसं आहे तसं शेतकऱ्यासारखं आमचं सगळं व्यवस्थित खाऊ द्यावं, आम्हाला आमचे सगळे कागदपत्र असताना आमचा अन्याय होऊ नये. आणि ह्या व्यक्तीपासून आमच्या जीवितास धोका आहे. आम्हाला कधी काही व्यक्ती कोणी काही करू शकते ह्याची काहीच आम्हाला ह्याची हे नाही. लोक सांगतात असं की हे तुम्हाला जीव मारू शकतात. हा व्यक्ती बाहेरून धमक्या देतो, सुपारी देण्याची भाषा करतो. त्यामुळे प्रशासन मायबापानं आमची दखल घ्यावी व आमच्या कुटुंबाला जीवितास काही जर झालं तर सर्वस्वी हा अशोक धोंडेबा भागवत, विठ्ठल धोंडेबा भागवत, ऋषिकेश भागवत, सोनाली भागवत, आशा विठ्ठल भागवत आणि अमोल विठ्ठल भागवत या व्यक्तीपासूनच आम्हाला धोका आहे. आमच्या कुटुंबाला काही जरी झालं ते सर्वस्वी जिम्मेदार हे लोक असतील. याची दखल घ्यावी प्रशासनाने. म्हणजे एवढीच आमची विनंती आहे. कोर्टाचे आदेश मानत नाहीत हे लोक. कोर्टाचे आदेश मानत नाही, 7-12 खोटी म्हणतात, आमचे कागदपत्र खोटे म्हणतात, सगळे खोटे म्हणतात. काय करेल तुम्ही पैशावर करतो, तुम्ही इथं यायचं नाही, काही नाही, असं सगळ्या गोष्टी त्याच्यात चालू आहेत. आम्ही वेळोवेळी प्रशासनाचे लोक आणले होते. आम्ही पोलीस प्रशासनाची फीस भरून संरक्षण पण मागवलं होतं. प्रशासनाच्या लोकांना पण तो तशाच प्रकारची भाषा वापरतो. त्यामुळे ह्या गुंडाला कसं तरी आवरण्याचा प्रयत्न करा. मायबापू काहीतरी आम्हाला जगण्याचा अधिकार द्या.